अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आज आपल्याला बनवायचं आहे सँडविच एक नवीन पद्धतीने। हे सँडविच मी कडधान्यापासून बनवलेलं आहे। या कडधान्याला आपण चवळी असं म्हणतो। चवळीपासून बनवलेलं हे सँडविच आहे। बघा, खूप छान आलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य इथं आपल्याला बघायचं आहे। अगदी घरातल्या साहित्यामध्ये ही रेसिपी मी बनवलेली आहे, अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला इथं सुरुवात करूया। त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं काय काय घ्यायचं ते आता बघून घ्यायचं। आधी आपल्याला हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे सँडविच बरोबर खाण्यासाठी। या रेसिपीसाठी आपल्याला लागणारं साहित्य इथं आता बघून घ्यायचं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आधी मी गॅस चालू करून कढाई ठेवून घेतलेली आहे। तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे गरजेनुसार। 2 लसणच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 1 आल्याचं तुकडं घेतलेलं आहे। गरजेनुसार इथं 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची। इथं मी 4 ते 5 स्पून फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। इथं जिरं टाकून घेतलेले गरजेनुसार, मीठ टाकून घेतलेले गरजेनुसार, साखर टाकून घेतलेली गरजेनुसार। इथं मी अर्धा लिंबाची फोळ टाकून घेतलेली आहे। पाणी टाकून आता फिरवून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने ही चटणी इथं बनवून घेतलेली आहे। हिला आता आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। आधी ही चवळी मी 4 ते 5 तास भिजत घातलेली होती। अशा पद्धतीने ही चवळी भिजून झालेली आहे। आता एका मिक्सरच्या जारमध्ये ही चवळी टाकून घ्यायची आहे। लसण, अद्रक आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे गरजेनुसार। इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे, तोही टाकून घेतलेला आहे गरजेनुसार। कोथिंबीर घेतली आहे आणि आता मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। बघा, हे बारीक करून झालेलं आहे। एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार। इथं मी पोहे टाकलेले आहे भिजलेलं। याच्यामध्ये मी लाल चटणी, हळद, थोडा गरम मसाला, तीळ आणि बटाटा टाकून घेतलेला आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घ्यायचं आहे गरजेनुसार, मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे 2 स्पून। अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता याचे आपल्याला सँडविच तयार करून घ्यायचे आहेत। इथं तेल गरम झालेलं आहे। आता छोटे गोळे घेऊन अशा पद्धतीने आपल्याला सँडविच तयार करून घ्यायचे आहेत। मी आता याच्यावरती कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे पाटावरती। आता आपल्याला याचं सँडविच तयार करून घ्यायचं आहे। माझ्याकडे साचा नाही आहे, मी हातानेच बनवणार आहे। अशा पद्धतीने मी हे सँडविच इथं बनवून घेतलेलं आहे। बघा, आता आपल्याला हे सँडविच तळून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने हे सँडविच इथं मी तयार करून घेतलेलं आहे हाताच्या साहाय्याने। बघा, तुम्ही कोणता पण आकार द्या सँडविच बनवण्यासाठी। मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे। आता तळून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी सर्व सँडविच बनवून घेतलेले आहे आणि आता तळून घेऊ।
अगदी तेल जास्त गरम नाही करायचं आहे, मिडियमच तेल ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने हे सँडविच आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. बघा, ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे सँडविच तळून घ्यायचं आहे. ब्राऊन झालेलं आहे आता हे काढून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने हे सँडविच इथं मी तयार करून घेतलेले. आधी पण 2 तयार केलेले आहेत मी, ते दिसत आहेत तुम्हाला डिशमध्ये. बघा, अशाच पद्धतीने सर्व सँडविच मी इथं तयार करून घेतलेले आहेत आणि तळून घेतलेले आहेत. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. रेसिपी कशी झालेली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेले, जिरं आणि मिरची टाकून तडका देऊन दिलेला आहे चटणीला. अशा पद्धतीने हे सँडविच इथं मी तयार करून घेतलेले. बघा, खूप छान लागतात हिरवी चटणीबरोबर. तुम्हीसुद्धा ही रेसिपी फॉलो करा, तुम्हाला नक्की जमेल. चला तर मग भेटूया असाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. मस्त, खूप छान. जे ताई दादा रेसिपी बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. खूप छान रेसिपी झाली आहे, तुम्हीसुद्धा करून बघा.